लसूण आणि पालक, ओला लसूण आणि पालकपासून बनवलेलं घावन तयार करणार आहोत. लसूण 2-3, पालकचे पानं, एक अद्रकचा तुकडा आणि 2-3 मिरच्या, सांबार, जिरे असं मी सर्व एकत्र करून वाटण करून घेतलेलं आहे. सर्व वाटण एकत्र वाटण करून तयार करून घेतलेलं आहे. आणि त्यात थोडा 1 वाटी रवा, कणिक आणि सर्व वाटण टाकून त्यात वाटण घालून सर्व वाटण एकत्र करून हळद, थोडेसे तिखट, मीठ आणि पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घेतलेला आहे. त्याला असं थोड्या वेळ झाकून 5 मिनिटं, नंतर त्यात दही घातलं आणि मिक्स केलं. 1 चम्मच दही, दह्याने चांगली चव येते. आणि पाणी थोडं अजून जसं आपल्याला पाहिजे, थोडंसं पातळ पाहिजे होतं, त्याला थोडंसं पाणी घालून अजून मिक्स केलं. आणि गॅसवर पॅन ठेवला आहे. डोश्याचा पॅन, तवा ठेवून तेल लावून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम वाढवून घेतलेली आहे. आणि 2 चम्मच असं मिश्रण घालून छान त्याला पसरवून घेतलेलं आहे. डोश्याच्या तव्यावरच केलं आहे मी. असं चांगलं पसरवून घेतलेलं आहे. आणि छान असं पलटवून, तेल टाकून पलटवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. खूप छान लागतात हे पराठे, म्हणजे घावन. खूप छान झालं. आम्ही सर्वांनी खाल्ले म्हणून तुम्हाला ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. कारण छान लागली म्हणून मी ही रेसिपी टाकलेली आहे. असं सर्व बाजूनी पलटी करून भाजून घेतलेलं आहे. तेल लावून त्याच्यावर तेल थोडं थोडं गोल बाजूनी टाकून असे तयार करून घेतले. झाले छान मऊ लुसलुशीत झाले. छान लागत होते. असे पूर्ण तयार करून घेतले मी. तुम्ही